नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्रातील खाड्या या विषयावर या टॉपिकवर आपलं लेक्चर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे महाराष्ट्रातील 7 जिल्हे आहेत, म्हणजे कोकणातले आपले 7 जिल्हे आहेत, या 7 जिल्ह्यामध्ये आपल्या ज्या खाड्या आहेत त्या आपण संपूर्ण या टॉपिकमध्ये किंवा या लेक्चरमध्ये पाहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही MPSC करत असाल किंवा सरळ सेवेच्या कोणत्याही परीक्षा तयार करत असाल तर नक्कीच हा क्वेश्चन बघा भेटतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या एवढ्या खाड्या आहेत ह्या कोकणातल्या 7 जिल्ह्यामध्ये, तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हे पाठ करत असताना त्रास होतो किंवा जास्त वेळ लक्षात राहत नाही आणि 100% कधी कधी आपला पण मार्क जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढे हा मार्क तुमचा कधी जाणार नाही, कारण की आपण या खाड्या सांगून नंतर तुम्हाला एक मी ट्रिक देणार आहे. हे ट्रिक वाचल्यानंतर किंवा लिहून घेतल्यानंतर तुम्ही 1-2 वेळेस रिपीट केल्यास नक्कीच तुमचा याच्या पुढे जे महाराष्ट्रातील खाड्या आहेत याच्यावर 100% क्वेश्चन तुमचा क्लिअर होणार आहे. मी 100% खात्री देतो, 100% तुमचा क्लिअर होईल. तर आपण आता बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील आपला कोकण आहे, हा समजा कोकण आहे. तिकडे आपला अरबी समुद्र आहे, अरबी समुद्र इकडे आहे. अरबी समुद्र आपला कोकण पट्टा आहे, कोकण पट्टा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये जे कोकणातले आपले समुद्र किनारपट्टी लागलेली आहे, तर आपले ते 7 जिल्हे आहेत. आपला सर्वात वर येतो ते पालघर येतो, पालघर. त्याच्यानंतर आपला ठाणे येतो, कोणता मुंबई शहर येतो, मुंबई शहर. कोणता नवी मुंबई येतो, नवी मुंबई. त्याच्यानंतर रायगड येतो, रायगड झाल्यानंतर रत्नागिरी येतो, रत्नागिरी झाल्यानंतर सगळ्यात खाली आपला सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. सिंधुदुर्ग हा जिल्हा सगळ्यात खाली आहे. सगळ्यात वर आपला पालघर जिल्हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा प्रत्येक जिल्ह्यावाईज आपण खाड्या बघून नंतर तुम्हाला शेवट मी ट्रिक सिरियल वाईज सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पालघरमध्ये कोणते खाड्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पालघरमध्ये डहाणू आहे, दातीवरी आहे, कोणता वसई आहे, ते विद्यार्थी मित्रांनो वसई खाडी ही उल्हास नदीवर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे सर्व सेवेचे पेपर आहे त्याच्यामध्ये असं पण विचारलं आहे, वसईची खाडी कोणत्या नदीवर आहे. हा क्वेश्चन 100% बघायला भेटलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे, वसई ही खाडी उल्हास नदीवर आहे. त्याच्यानंतर ठाण्यामध्ये ठाण्याची खाडी आहे, ठाण्याची खाडी आहे. मुंबईमध्ये पण ठाण्याचीच खाडी आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, जी ठाणे आणि मुंबई शहरला ठाणे आणि मुंबई शहरचा जो एकत्र पॉईंट आहे, तिथं विद्यार्थी मित्रांनो ठाण्याची खाडी इकडे पण आहे आणि वर ठाण्याला पण लागलेली आहे, मुंबई शहरला पण लागलेली आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबईमध्ये मनोरे आहे, मालाड आहे, मालाड एक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही नवी मुंबईमध्ये समजा मुंबई तुम्ही असं घेतलं, नवी मुंबईचा MM बरोबर मनोरे आहे, माहीम आहे, मालाड आहे. त्याच्यानंतर रायगडमध्ये बाणकोट आहे, राजापूर आहे, रोहे झाल्यानंतर एक बाणकोट झाले, राजापूर झाले, रोहे. धरमतरची एक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे रायगडमध्ये बाणकोट आहे, राजापूर आहे, रोहे आहे, धरमतर ही आहे. तर त्याच्यानंतर आपला रायगडनंतर रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरीमध्ये दाभोळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पण क्वेश्चन विचारला आहे, दाभोळ ही कोणत्या नदीवर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दाभोळ ही खाडी आपली वशिष्ठी नदीवर आहे. हा पण क्वेश्चन पोलीस भरतीला 100% विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही वशिष्ठी नदीवर आहे, वशिष्ठी नदीवर आहे. वशिष्ठी आहे, दाभोळ वशिष्ठी नदीवर आहे. त्याच्यानंतर विजयदुर्ग आहे, जयगड आहे आणि जैतापूर एक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरीमध्ये दाभोळ आहे, ती वशिष्ठी नदीवर आहे.
विजयदुर्ग आहे, जयगड आहे, जैतापूर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आपला शेवटचा जिल्हा सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्गमध्ये विद्यार्थी मित्रांनो कालावली आहे, कालावली आहे, कालावली आहे. कोणता कालावली झाल्यानंतर कर्ले आहे, कर्ले आहे. कोणता कर्ले झाल्यानंतर देवगड आहे, देवगड आहे. देवगड झाल्यानंतर तुमची आचरा एक आहे, आचरा. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या जे 7 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये ह्या सिंधुदुर्गमध्ये कालावली आहे, कर्ले आहे, देवगड आहे, आचरा आहे. रत्नागिरीमध्ये दाभोळ आहे, ती वशिष्ठी नदीवर आहे. विजयदुर्ग आहे, जयगड आहे, जैतापूर आहे, बालकोट आहे, राजापूर आहे, रोहे आहे, धरणतर आहे, ती रायगडमध्ये आहे. तर नवी मुंबईमध्ये आपल्या मनोरे आहे, माहीम आहे, मालाड आहे आणि ठाणे आणि मुंबई शहरामध्ये ठाण्याची खाडी आहे. पालघरमध्ये आपल्या सर्वात वर डहाणू आहे, दातीवर आहे, वसई आहे, ती उल्हास नदीवर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला मी ट्रिक सांगतो. ट्रिक आता तुम्ही हे पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या, नंतर तुम्ही शेवट ट्रिक लिहा जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ लक्षात राहील. तर विद्यार्थी मित्र आपण इथं ट्रिक लिहू, इथं अशी ट्रिक लिहू, ट्रिक लिहून दाखवतो आणि तिचं विश्लेषण सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण ट्रिक लिहू. खालनं आपण सिंधुदुर्गपासून वर सिरियलनुसार तुम्हाला मी सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काक, आता लाल पेन घेऊ. काक, काक, देवगड, आचरा, तर विद्यार्थी मित्रांनो काक म्हणजे कालावली, क म्हणजे कर्ली, देवगड, आचरा म्हणजे ही सिंधुदुर्गमध्ये आहे. त्याच्यानंतर ते करून आचरा करून दावी, दा म्हणजे दाभोळ, वी म्हणजे विजयदुर्ग, जयगड, जैतापूर. तर विद्यार्थी मित्रांनो काक, देवगड, आचरा करून इथं आपण पेज दिला की इथं आपला सिंधुदुर्ग जिल्हा संपलेला आहे. नंतर आपला हा रत्नागिरी जिल्हा लागलेला आहे. तर रत्नागिरीमध्ये दाभोळ आहे, विजयदुर्ग आहे, जयगड आहे, जैतापूर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी झाल्यानंतर रायगडला जाताना रायगडला जाताना हे आपला निघणार आहे. रायगडमधल्या खाड्या बघणार आहे. तर रायगडला जाताना 12 रोध. तर विद्यार्थी मित्रांनो रायगडला जाताना पण 12 रोध म्हणजे ब म्हणजे बालकोट, रा म्हणजे राजापूर, रो म्हणजे रोह्याचे आणि ध म्हणजे धरणतरचे. तर विद्यार्थी मित्रांनो रायगडला जाताना आपल्या 12 रोध हे ट्रिक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काक, देवगड, आचरा करून दावी, जयगड, जैतापूर, रायगडला जाताना 12 रोध. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हे 3 जिल्ह्यातल्या ट्रिक झाल्या. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्या पुढे आपण बघू मामा, 12 रोध, मामा, नवी मुंबईला जाताना नवी मुंबईला मनोरी आली. तर विद्यार्थी मित्रांनो मा म्हणजे माहीम, मालाड ही आणि मनोरी ती नवी मुंबईमध्ये आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आपण मामा नवी मुंबईला मनोरी आली. त्याच्यानंतर आपण डदाव खेळायला पालघरला जाऊ. डदाव खेळायला पालघरला जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा तुम्हाला सांगतो डदाव म्हणजे डहाणू, दातीवरे, वसईची खाडी ही पालघरला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मा म्हणजे माहीम, मालाड आणि मनोरी म्हणजे ही नवी मुंबईला आहेत. नवी मुंबईला आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला लक्षात येईल. समजा हे 4 काक म्हणजे कालवली, कर्ली, देवगड, आचरा म्हणजे सिंधुदुर्गला. त्याच्यानंतर ते करून दावी, विजयदुर्ग,
दहा म्हणजे दाभोळ, विजयदुर्ग, जयगड, जैतापूर ही रायगडला. रत्नागिरीला. रायगडला जाताना 12 रोड म्हणजे बाणकोट झालं, राजापूर रोहे, धरमतरची ही रायगडला आहेत. रायगड झाल्यानंतर तुमची नवी मुंबई लागणार आहे. तर म्हणजे माहीम, मालाड आणि मनोरी ही नवी मुंबईमध्ये आहे. तर नक्कीच तुम्हाला एकदा दोनदा ही ट्रिक तुम्ही रिपीट करा, लिहून घ्या. एकदा दोनदा वाचल्यानंतर नक्कीच तुमचा हा क्वेश्चन 100% तुमचा कंप्लीट होणार आहे. याच्यापुढे तुमचा ह्याच्यावर कधीच मार्क जाणार नाही याची मला खात्री आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन ट्रिक्स किंवा तुमचा स्कोर वाढण्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे. नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.